हॅलो, जय भीम, जय संविधान. नमस्कार, कसे आहेत? बरे आहेत ना? मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगते आणि एवढी मस्त गोष्ट आहे ना, तर तुम्ही नक्की पहा ती आणि तुम्हाला आवडेल ती. कदाचित डोळ्यातून अश्रू पण येतील अशी गोष्ट आहे. तर एक आई आणि मुलगा असते. तर तो मुलगा आईला सोडून गेलेला असते, म्हणजे तिला सोडून तो दुसऱ्या ठिकाणी गेलेला असते. तर आई रोज त्याची वाट बघत रात्री ती म्हणजे आणली असते आई, आणि ती रोज रात्री बसून राहायची दरवाजामध्ये बत्ती लावून, का माझा मुलगा येईल, माझा मुलगा येईल. पण मुलगा काय आलाच नाही. आई आणली असते. तर ती आई आणली असते ती कशी असते, कशामुळे असते आणि कधी झालेली असते ती मी तुम्हाला सांगणार आहे गोष्टमध्ये. तर गोष्ट तुम्ही नक्की पहा, खूप सुंदर गोष्ट आहे. म्हणजे माझी थोडी भाषा हे असेल, पण गोष्ट खूप सुंदर आहे ती आणि खूप छान आहे, तुम्हाला आवडेल. तर मुलगा सोडून गेलेला असते आईला, आई बिचारी आणली असते. तर तो कधी तिला सोडून गेलेला असते ते सांगते मी. तर लहानपणी जेव्हा आई आणि मुलगा आणि तिचा नवरा तिघाजणं जात असताना त्यांचा ॲक्सिडंट होते. तर तिचा नवरा त्याच्यात मृत्यू पावते आणि हिला गुप्त मार लागते ना, पोराचे डोळे जातात, असं तिघांचा ॲक्सिडंट होते. तर त्याला दवाखान्यात भरती केल्यावर डॉक्टर म्हणाला का ह्याचे डोळे दोन्ही काय काम करत नाही, ह्याचे डोळे गेलेले आहेत. तर आई खूप विचार करते, खूप रडते. आता काय करू मी, माझ्या पोराचे डोळे गेला तर मी कशी जगू, कशी राहू, माझा पोरगा कोणाच्या सहाऱ्यावर राहील, असं तिला खूप मोठे मोठे विचार येतात. मग ती काय करते, त्या डॉक्टरला काय सांगते का काही करा डॉक्टर आणि माझे पोराचे डोळे तुम्ही आणा. तर काहीच नाही, डॉक्टर सांगते काय याला उपचार नाही मिळत, पोरगा आणलाच होईल बोलते. तर मग ती विचार करते काय करू, माझे पोराचे डोळे कसे आणू मी आणि कसं काय करू. तेवढं तिच्या डोळ्यात विचार येते, म्हणजे मनात विचार येते का माझे डोळे दिले तर त्याला, माझ्या मुलाला, तर कसं राहील, चांगलं राहील ना, माझ्या मुलगाला माझे डोळे देते मी. तर सकाळी ती सांगते डॉक्टरला, डॉक्टर का माझे डोळे द्या माझ्या मुलाला, माझे डोळे काढा आणि माझ्या मुलाला लावा. तर डॉक्टर सांगते तसं कसं करू बोलते, तू आणली होईल आणि मुलाला कोण सांभाळेल. तर ते नाही, तुम्ही ते विचार नका करू, माझ्या मुलाला माझे डोळे लावा. मी करेल, पण माझ्या मुलगाने आणला झाला पाहिजे. तर डॉक्टरनी दोघांना ऑपरेशनाला घातला, तिचे डोळे काढले आणि मुलाला लावले. मुलाला लावता खोटे आणि मुलगा बघायला लागला आणि ही बिचारी आणली झाली. आता ही लहान पोरगा असते, म्हणजे 1-2 वर्षाचा पोरगा असेल, तर ती घेऊन फिरायची, चालायची, पोराला वाढवत राहिली, शाळेत टाकली, पोराला शाळेत घ्यायला जायची, आणायला जायची. पोरगा थोडा मोठा झाल्यावर त्याला एक विचार यायला लागले का सगळी पोरं सांगायची तुझी आणली आई आली बघ तुला घ्यायला. खेळत असला तरी ती बघत असली, तुझी आई आणली आई आवाज देते बघ, तुझी आणली आई बघ, ती बघत राहिलं. असं पोरं त्याला चिडवायची. तर त्याला थोडं खूप कमी पण वाटायचा का माझी आई आणली आहे आणि मला असं बोलतात मुलं, तर त्याला कमी. तर तो आईला सांगायचा, आई तू येऊ नको तिकडे, खेळत असतील तिकडे किंवा शाळेत तू येऊ नको, पोरं मला सगळी चिडवतात, आणली आहे. तर मला आणली असली तरी मी आणलीच आहे ना, तेच सांगतात ना ते लोक, आणली आई, मी आणली आहे म्हणून मला आणली सांगतात, दुसरं काय सांगणार ते लोक, आणलीच सांगणार. तू त्याच्यावर चिडायचं नाही, तुझी आई आहे ना मी, बस तेवढंच मला पाहिजे, दुसरं काय नाही. पण मुलग्याच्या डोक्यात काय बसलेलं असते, तो मुलगा काय करते, मोठा झाला, कॉलेजला जायला लागला आणि ते आणली आई सांगू ना, तो घर सोडून निघून जाते. निघून गेल्यावर बरेच वर्ष झाले, आई शोधते इकडे की आता आणली आहे ती काय करणार. त्याची वाट बघत बसायची, माझा मुलगा येईल, कधी ना कधी येईल माझला शोधत. तर ती साप म्हातारी झाल्यावर आणि पोरगा निघून तिथे लग्न वगैरे करते, त्याला मुलं बालं होतात. तर तिने काय केलं, एक पेटी बनवली आणि पेटी दरवाजाच्या म्हणजे बाहेरच्या ओट्याच्या भागावर पेटी लावली आणि त्याच्यात रोज एक चिठ्ठी लिहून ठेवायची. तर ती चिठ्ठी लिहिता खूप म्हातारी झाली. मग तिने गावातल्या लोकांना बोलवलं आणि सांगितलं का मी जर मेलो तर माझा मुलगा तर कधीतरी येणारच मला शोधत, मी जर मेलो तर माझा मुलगा आला का त्याला ही पेटी द्या आणि सांगा तुझ्या आईने तुझ्यासाठी ही पेटी ठेवलं, ती खोलून बघ जरा.
असं सांगायचं. तर ते लोक सांगतात चालेल. तर थोड्या दिवसात ती मेल्यावर ते लोकांनी वजावट केली गावकरी आणि ती पेटी राहिली. तर बरेच वर्ष गेले आणि मुलग्याला वाटला का चल आईला बघून येते मी. तर तो बघायला आला. तर आला बघते तर घराला टाळा आहे. तर तिथून जात असते एक माणूस. त्याला काय सांगते, काका माझी आई कुठे गेलं, घराला टाळा आहे. तर तू कोण आहे. तर तो काका सांगते तू कोण आहे. तर बोलते मी तुला ओळखत नाही, तू कोण आहे. तर बोलते मी हिजा शेवंतीचा मुलगा आहे. तर मी तिला आईला बघायला आला आहे. तर तो सांगते का पोरा तुम्ही खूप म्हणजे उशीर केला, येण्यासाठी उशीर केला. तर तुझी आई तर आता नाही या दुनियामध्ये मिळत. तुम्ही यायला पाहिजे तर तुझी वाट बघत बसायची, ती दरवाज्यात दिवा लावून बसायची आणि तुझी वाट बघायची. पण तू काय दिसायचाच नाही, यायचाच नाही. खूप तुझी वाट बघून बघून थकली तुझी आई आणि तिने रस्ता पकडला. ती आता तुला कधी दिसणार पण नाही का असणार पण नाही. तर पोरगा रडायला लागला का मी काय केलं, माझ्या आईला सोडून गेलो. हां पण तुझ्यासाठी एक आठवण म्हणून बाहेर पेटी लावलेली आहे, त्याच्यात तिने काहीतरी ठेवलेलं आहे, ते तू बघ खोलून. तर त्याने तशीच ती पेटी उचलली आणि काढली आणि ते वाचायला लागले. तेव्हा मग त्या चिठ्ठीतून निघाले का बाळा मी आणली होती. तर तू मला एकदा विचारायचं होतं का आई तू आणली कशी झाली, जन्मापासून झाली का नंतर झाली का केव्हा झाली तू आणली कशी झाली. तू मला विचारला का, नाही विचारलं. आणि तुम्ही विचारलं असता तर कदाचित मी तुला सांगितलं असतं का मी आणली कशी झाली. मी आणलेपणाची तुला लाज वाटायची, पण मी आणली नव्हती. आणि मी आणली पण नव्हती, पण मी तुझ्यासाठी आणली झाली. तू आणला नाही राहावा म्हणून मी आणली झाली. आणि म्हणून मी आणली झाली. तर तू मला विचारलं असतं तर तुला सगळी हकीकत सांगितली असती, पण तुला लाज वाटायची माझी ना आणलेपणाची. तर मी आता हे एवढंच सांगते का ही चिठ्ठी खोलून बघ आणि चिठ्ठीत तुला सगळं माहीत पडेल. जेव्हा तू लहान असताना ॲक्सिडेंट झालेला, त्या ॲक्सिडेंटमधून तुझे डोळे गेलेले, तर माझे डोळे मी तुला दिलेले म्हणून मी आणली झाली. कारण का मी आणली झाली तर माझी रक्षण करायला तू आहे, पण तू आणला झाला असतं तर तुझं रक्षण कोणी केलं असता, अशी आई सांगत असते. तर त्या चिठ्ठीत लिहिलेलं असते तू ठोकऱ्या खात फिरला असता, तुला जेवण कोणी दिलं असता, तुझी देखभाल कोणी केली असती, तू शिकला कसा असता, सगळ्या गोष्टी आई सांगत असते. म्हणून तू आणला नाही राहावा म्हणून मी आणली झाली. माझे डोळे तुला दिले आणि तुला मी बघायला लावलं आणि मी आणली झाली. तर तुला माझी खूप लाज वाटत होती ना बेटा, तर मी आणलीच नव्हतीच जन्मापासून, मी तुझ्यासाठी झाली. आणि तू मला टाकून गेला, सोडून गेला. मी तुझी वाट बघून बघून थकली, पण तूच काय आलाच नाही, अशी आई मी चिठ्ठीमध्ये लिहिलेला. तसा पोरगा वाचते तसा रडते, अरे देवा काय केलं मी माझ्या आईला, मी किती मोठी चुकी केली, असं करायला नाही पाहिजे होतं. माझ्या आईला मी एवढं दुःख दिला आणि मी गेली. आईने माझ्यासाठी तुझे डोळे दिले मला, पण मी तिला समजू नाही शकलो. मी विचारलं का नाही आईला तुझी आई डोळे कसे गेले, आणि मी धाव ठोकली दुसऱ्या ठिकाणी. मी तिथे सुखात खाते आणि माझी आई इथे दुःखी, माझा विचार करून करून माझी आई गेली, असं ती सांगत असते. तर गोष्ट कशी वाटली ते नक्की बघा आणि तुम्ही बघाच. ती गोष्ट आईची मुलाची आहे. आईबाप काय करतात मुलासाठी ना मुलं आईवडिलांसाठी काय करतात ते सगळं याच्यात दिसू शकेल. तर तुम्ही नक्की पहा ती गोष्ट.